अरे काय सांगू तुला, आपल्याकडे एकापेक्षा एक भारी बिझनेस आयडिया. 3 वर्षापूर्वी सुद्धा एकदा ट्रिपला गेलो होतो. एक बिझनेस आयडिया डोक्यात आली, असंच प्रवासामध्ये डिस्कस केले त्याच्यात. अरे आपल्याकडे पैसा नाही रे, नाहीतर काय आत्ता करोडपती झालो. अशा ऑडे बेडे अशाच फिरल्या असते. 3 वर्षापूर्वी त्याला बिझनेस आयडिया सांगितले. काल बघितलं ना, त्याच्या लग्नामध्ये आला होता. त्याच्या बाईने मर्सडीज घेतली. कोणामुळे? माझी बिझनेस आयडिया होती. बोललो आपण दोघं मिळून करू. नाही, त्यांनी मला टच्चू दिला. याला सगळं विचारलं कसं करायचं, काय करायचं. आम्ही गेलो होतो तिकडे, स्वतः बिझनेस चालू केला. आज बघ भाई, ₹1,00,000 कमवतो महिन्याला. तुला सांगतो बघ, आपण दोघं मिळून नवीन बिझनेस चालू केला. माझ्या डोक्यामध्ये एक भारी आयडिया आहे. सगळं केलेलं आहे मी, माझ्याकडे एकदम पेपर वर्क रेडी आहे. फक्त आपली गाडी अडते पुढे, आपल्याकडे पैसे नाही ना. तू मला सपोर्ट केला ना, तू आपला मित्र आहे, आपला दोस्त आहे. तू मला सपोर्ट केला ना, बघ दोघं मिळून पुढच्या वर्षी काय नाही म्हटलं ना, तरी एक एक 4 व्हीलर आहे तुझ्या हातात. आता ही 4 व्हीलर चालवून मला कंटाळा आलाय. कसं काहीतरी चांगला बिझनेस करू ना. त्याला किती वर्ष तेच 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 करणार. एकदम भारी बिझनेस. आता बिझनेस माझ्या हातात आलाय ना, तुला सांगतो, रातोरात करोडपती होणार. बिझनेस आहे ना माझ्याकडे. त्या बदलापूरमध्ये कोणी करत, बदलापूर सोड, महाराष्ट्रात पण कोणी केलं, इंडियामध्ये पण कोणाला सुचलं नसेल. एकदम फ्रेश कॉन्सेप्ट आहे. तू आणि मी चालू केलं ना, कोणालाच घ्यायचं नाही. मस्त दोघंच करू, दोघंच मोठे हो. तुझं ना इथेच चुकतं. तू यार सगळ्यांना सांगतो बोंबलून बोंबलून, लोक जळतात माहिती, आपल्यावर नजर लावतात. मग काय चालू व्हायच्या आधीच बंद होतं. यावेळेस कोणाला सांगू नको. एकदम शांतीमध्ये आपण सोमणीमध्ये एकदम बिझनेस करू ना. बघत तू